सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील एसटी कार्यशाळेत काम करताना बसच्या चाकाखाली सापडून भादोलेच्या पांडुरंग अण्णाप्पा चव्हाण या 54 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केलं। भादोले गावच्या पांडुरंग चव्हाण यांचा 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मध्यवर्ती बस स्थानकमध्ये कार्यशाळेत काम करताना दुर्दैवी अपघात झाला होता। त्यांच्या अपघाती निधनानं चव्हाण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बुगले, भूषण कानकेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव ऋषिकेश पाटील, आकाश कल्याणकर, अनिरुद्ध भुरके, शिवतेज उल्पे, प्रणव उल्पे यांनी चव्हाण कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी फोनवरून चव्हाण कुटुंबियांशी संवाद साधत दुःख व्यक्त केलं। तसंच या दुर्घटनेची योग्य ती चौकशी होऊन चव्हाण कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। दरम्यान हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला असून याबाबत निपक्ष आणि सखोल चौकशी होऊन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली। पांडुरंग चव्हाण हे सन 2001 पासून एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत होते। 2017 पासून ते कार्यशाळेत काम करत होते। त्यांच्या पश्चात पत्नी कमल चव्हाण, मुलं अक्षय आणि आकाश, सुना आणि नातवंड असा परिवार आहे।